फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉन या दोन ऑनलाईन शॉपिंगच्या ज्या कंपनी आहेत या दोन्ही कंपनीज या महाराष्ट्रात व्यवसाय करत आहेत. महाराष्ट्रातला रेव्हेन्यू त्यांना पाहिजे, पण मराठी भाषा यांना वारंवार डावळायचा या दोन्ही कंपनीने प्रयत्न केलेला आहे आणि ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने त्याच्या विरोधात आज त्यांना एक अल्टिमेटम दिले की येत्या 7 दिवसात जर त्यांनी त्यांच्या ॲपमध्ये जे त्यांनी ॲप बनवलेलं आहे त्या ॲपमध्ये तामिळ, कन्नड, तेलुगू, मल्याळम इत्यादी या साऊथच्या भाषा आहेत. मान्य आहे त्यांची कंपनी ही बँगलोर बेस्ड आहे, साऊथला आहे. त्यांना इतकंच पुळका असेल त्यांच्या भाषेचा तर त्यांनी त्यांची कंपनी घेऊन त्वरित तिथे चालते व्हावं. जर महाराष्ट्रात त्यांनी अशा प्रकारची त्यांची भाषा इकडे आमच्यावर लादण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची लाद त्यांना बसणारच. आज त्यांना दणका दिलेला आहे. दोन्ही कंपनीजनी पत्र आणि मेल हे आपल्याला थोड्याच वेळात देणार आहेत ते की ते 7 दिवसात ते करत आहेत. जर 7 दिवसात झालं नाही तर आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलेलं आहे त्यांचा जो काय दिवाळी ऑफर, दिवाळी धमाका आहे तो धमाका तर होणार नाही, पण मनसे धमाका नक्कीच होईल. त्यांचं कुठलंही पार्सल हे महाराष्ट्रात किंवा मुंबईत डिलिव्हरी होणार नाही, आम्ही ते होऊ देणार नाही. मराठी भाषा याला ऑप्शन हे महाराष्ट्रात होऊच शकत नाही. अच्छा, हा जो विषय आहे ना हा तुमच्या लिगल टीमशी किंवा ऍडमिन टीमशी रिलेटेड. ओके, आता विषय असा आहे की हे तुमचं हेड ऑफिस आहे बीकेसीचं, बरोबर? बीकेसी माहिती आहे मला, नाही पण मुंबईचं हे बीकेसी, बरोबर? आता विषय असा आहे, तुम्हाला निवेदन द्यायला आलो आहे मी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पदाधिकारी म्हणून तुम्हाला निवेदन द्यायला आलो आहे इकडे. कारण तुमची इकडे जे काय ॲप आहे तुमच्या त्याची कॉपी पण जोडली आहे. त्याच्यात पहिला ऑप्शन आहे इंग्लिश, दुसरा ऑप्शन आहे हिंदी, तिसरा ऑप्शन आहे तामिळ, तिसरा ऑप्शन आहे तेलुगू, चौथा ऑप्शन आहे तेलुगू, पाचवा ऑप्शन आहे कन्नड आणि 6वा ऑप्शन आहे मल्याळम. कंपनी घेऊन जावं ना तिकडे साऊथलाच, इकडे महाराष्ट्रात आम्ही चालू नाही देणार आहे. विषय एवढाच आहे सिंपल. आणि याला आम्ही इकडे आता काय पाच घालायला नाही आलेलो, इकडे फक्त त्यांना निवेदन देतोय 7 days टाइममध्ये. हे जर नाही झालं तर तुमच्या जे काय आता ते दिवाळी ऑफर वगैरे जे काय चालू आहे, ठीक आहे, या बिल्डिंगमध्ये यायला असं सगळं प्रॉब्लेम आहे, भेटणार नाही, मग अधिकारी अवेलेबल नाही, कोरोना आहे, पण बिझनेस चालू आहे ना. तुमचा एकही डिलिव्हरी बॉय आम्ही कुठे महाराष्ट्रात फिरू देणार नाही जर मराठी याच्यात घेतलं नाही. कारण रस्त्यावर तर मग आमचीच सत्ता आहे, आम्ही रस्त्यावर ॲमेझॉनवाला फिरायला देणार नाही डिलिव्हरी वगैरे करायला. No, I can speak in English also. My problem is not. I understand English, but what about the people who are staying in Maharashtra? Amazon thinks that Amazon is doing some kind. बरं, नाही तुमच्या सुपिरियर्सना असं वाटत असेल की लाईक वी आर फूल्स आणि आम्हाला कळत नाही आम्ही जबरदस्ती करतो असं नाही. तर मला काय हवंय, आता इकडे माझ्यासमोर नितीन आहे पण तो JLLचा आहे, बरोबर? मला इकडे बघा, आज मी फक्त निवेदन द्यायला, निवेदनाची कॉपी तो तुम्हाला फोटो काढेल. मला ॲमेझॉनचा तुमचा इकडे आता एवढी मोठी ऑफिस तुम्ही उघडून बसला, इकडे ॲमेझॉनचा स्टाफ एखादा पण नाही आहे तर टाळा मारलं पाहिजे ना. तर मला ॲमेझॉनचा स्टाफ पाहिजे, त्यांनी हे निवेदनची कॉपी स्वीकारावी. आणि बाकी तर बाकी विषय आफ्टर 7 days. ओके, सो यू प्लीज गाईड युअर पीपल टू डू द सेम. बाकी काय माझा विषय नाहीये, फक्त आय वॉन्ट अन रिस्पॉन्सिबल Amazon पर्सन ओव्हर हिअर टू टेक दिस लेटर अँड डू वॉट एव्हर हॅज टू बी इनिशिएटेड. इफ इट इज पॉसिबल टू डू इन 7 days इट इज गुड, ऑर एल्स ऑन द 8th day देन वील डील इट इन आर फॅशन. मग आम्ही आमच्या पद्धतीने करू, पण आता आम्ही फक्त निवेदन द्यायला आलो आहे. तर ते ॲमेझॉनचं अँड JLL इज नॉट रिस्पॉन्सिबल, JLL ला सांगून. तर मला फक्त मॅडम विषय असा आहे की तुमचा ॲमेझॉनचा जो कोण इकडे रिस्पॉन्सिबल पर्सन मुंबईचा आहे, आता पण मी म्हणून मुंबईच्या हेड ऑफिसला, नाहीतर मी काय मुंबई आपल्या ॲमेझॉनचे जिथे जिथे आउटलेट आहे तिथे तिथे आमचे कार्यकर्ते गेले असते. पण तसं न करता वी थॉट वील डू इट इन अ कॉर्पोरेट फॅशन प्रॉपरली. तुम्हाला पण निवेदन देऊन तुम्ही असं येऊ शकता ना की चुकून राहिला असेल, काहीतरी ग्लिचेस राहिला असेल, वी आर गिव्ह बेनिफिट ऑफ डाऊट देतोय आम्ही. ठीक आहे की 7 दिवसात तुमचं उत्तर येईल की बाबा आम्ही करतोय किंवा राहून गेलेलं किंवा आम्ही ऍड करतो, बस तितकंच सिंपल विषय.
हा त्याच्यावर सगळं आहे, ईमेल आयडी आहे, कॉन्टॅक्ट नंबर आहे, सगळं आहे लेटर. तर पाठवा प्लीज 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 प्लीज. आणि यू कॅन टेक माय वर्ड, इकडे फक्त त्याला निवेदनच द्यायला. आणि मी फक्त आम्ही तो हा हे ना थोडं असं वाटत काय ते मनसे ऐकल्यावर त्यांना असं वाटतं की आम्ही सगळे आतंकवादी लोक. धन्यवाद धन्यवाद मॅडम, धन्यवाद धन्यवाद. तर आता फक्त आहे ना, आता तुम्ही पण महाराष्ट्रात, तर तुम्ही समजू शकता माझं दुःख की त्याच्यात आपलं लँग्वेज म्हणजे पर्याय भाषेत पण नाही टाकलं. म्हणजे काय, आता बिझनेस तर अमेझॉन इथेच करते ना महाराष्ट्रात. मग आता इकडच्या लोकांना महाराष्ट्राला प्राधान्य दिलं पाहिजे. आणि त्रिसूत्र कायदाच महाराष्ट्र सरकारने जाहीर केलाय आता 6 महिने आधी. मग ते पण फॉलो नाही करत आहे, म्हणजे तुम्ही सरकारी नियम पण फॉलो नाही करत आहात, असं झालं ना. म्हणून ते निवेदन देतो. ठीक आहे, ते तुम्ही रिटर्न मध्ये द्या किंवा मेल पाठवा मला. आय विल डेफिनेटली अपलोड. ठीक आहे, एक मिनिट. नाही, बट आय रिक्वायर सम अश्युरन्स फ्रॉम युअर. ठीक ठीक ठीक, ओके. बर, माझं नाव अखिल चित्रे आहे. ठीक आहे, मी आता तुमच्या कंपनीत यायच्या आधी ऐका, मी आता अमेझॉनला पण जाऊन आलो. कारण अमेझॉन आणि फ्लिपकार्ट या 2 कंपन्यांच्या ऑप्शन जी ऍपची लिस्ट आहे. ठीक आहे, आता तुमचं बघा लिस्ट माझ्या हातात आहे. एक मिनिट, आपलं नाव श्रीनिवास किंवा श्रीनिवास इथे उभं आहे, त्याला दाखवतो मी. चॉईस ऑफ लँग्वेज मध्ये आहे हिंदी, सेकंड आहे तेलुगू, तिसरं आहे तमिळ आणि चौथं आहे कन्नड. आय कॅन अंडरस्टँड दॅट युअर कंपनी इज बँगलोर बेस्ड, पण तुम्ही व्यवसाय सध्या महाराष्ट्रात करताय, बरोबर. तुम्हाला इन्कम महाराष्ट्रातनं मिळतंय, रेव्हेन्यू महाराष्ट्रातनं मिळतंय सध्या, जे काय महाराष्ट्र मार्केटमधनं मिळत. आणि तुम्ही मराठीला लँग्वेज प्रेफरन्स मध्ये दिलंच नाहीये. हा, बोला. बरं, ओके. नाही, गोव्याला आमचं पक्ष नाही. ओके, पुण्याला. Yeah, for some issues pertaining to me. Right. Yeah. So I was also a journalist in Mumbai. Okay. Few years back. Okay. And that time I took about this activity. Bye. Bye. बर, आता मी काय सांगतोय, मी तुमचं अनइंटरप्टेड ऐकलं. आता माझा फक्त एवढा विषय आहे की आपण आज अमेझॉनला पत्र दिलं आहे, फ्लिपकार्टच्या नावाने पण आपण पत्र काढलेलं आहे. हे दुर्दैवी आहे, म्हणजे आता तुम्ही करणार आहे ते स्वागतार्ह आहे. पण दुर्दैवी बाब अशी आहे, विश्वजितजी, दुर्दैवी बाब अशी आहे की आपली कंपनी इकडे महाराष्ट्रात किती दिवस मध्ये ऑपरेट करत आहे? हाऊमच टाइम? हा, 7-8 वर्ष आपण इकडे ऑपरेट करतोय. आणि 7-8 वर्षात मराठी इनकॉर्पोरेट केलं. आता तुम्ही जे म्हणताय ते स्वागतार्ह आहे की तुम्ही करणार, परंतु केलं नाही, हे दुर्दैवी आहे सगळ्यात आधी. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, बर, तर हे तुम्ही मला लेखी, आता मी तुम्हाला जे पत्र देतो आहे ते तुमचं जे काय म्हणणं आहे ते मला, मी असं नाही म्हणत की आत्ताच्या आत्ता द्या, माझा ईमेल आयडी आहे, तुम्ही मेल करू शकता.
किंवा तुमचं लेखी पत्र या ऑफिसमध्ये जर तुम्ही तयार केलं उद्या वगैरे, तर आमचा कोणतरी पदाधिकारी येऊन ते कलेक्ट करेल आणि ते तुम्ही जे काही तुम्ही व्हर्बली बोलला अप्रिशिएटेड की तुम्ही चालू करताय लवकरात लवकर, तसं एक आम्हाला रायटिंग मध्ये तुम्ही द्या. बरं, नाही मी इन्सिस्ट नाही करत आहे, मला मेल नाही केलं तरी चालेल, तुम्ही मला एक तुमच्या उद्या वगैरे लेटर दिलं तर उद्या कलेक्ट करतील तुम्ही. मी आता जसं बोललो स्वागतार्ह आहे ते तुम्ही करणार आहात, मी हायली अप्रिशिएटेड. जे काही चूक झाली असेल आपण म्हणू की चला चूक झाली तुमच्या फ्लिपकार्ट कडनं तरी नाही केलं, आपण समजून घेऊ. तुम्ही आता करताय ते स्वागतार्ह आहे, मला उद्या वगैरे लेखी दिलं तरी चालेल. मी आता तुमच्या श्रीनिवासानं ते आता इकडे आहेत व्यवस्थापक, त्यांना मी हे पत्र देतो. तुम्ही डायरेक्टर म्हणून आता तुम्ही अग्री केलाय की तुम्ही करणार आहात, तर आमचं काही म्हणणं नाहीये याबद्दल. तर ते हा, आणि माझा नंबर तुमच्याकडे आहे, तर लेखी उद्या तुम्ही मला उद्या दिलं तरी चालेल. ठीक आहे, ठीक ठीक. ओके ओके, धन्यवाद.